ज्ञानेश्वरी वाचन भाग 20. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, गीतेचा पहिला अध्याय आणि ओव्या झाल्या होत्या 124. त्याच्या पुढे आता आपण वाचणार आहोत. आज आता असा भाग आहे की फारसं त्यावर न बोलता, गप्पिष्टपणा न करता वाचता येईल, वाचत जाईन असं वाटतंय. त्यातूनही नियमबंधन स्वतःवर घेतलेलं नाही, पण जे लोक फक्त ऐकतायत, निरूपणाची गरज नाही आहे, अशांसाठी कदाचित हे जास्त बरं असेल म्हणून सांगितलं. आणि ज्यांना निरूपण हवं आहे त्यांच्यासाठी पण असं आहे की याच्यात फार निरूपण करण्यासारखं नाही आहे, सोपं सोपं आहे. युद्धाचे कथा रम्य आहे. ज्यांना युद्धाच्या कथा ऐकायला आवडतात त्यांच्यासाठी पण छान आहे. तर बघूया काय होतंय. जय श्रीराम. तस्य संजनयं हर्ष गुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनद्योश्चै शंखं दद्मौ प्रतापवान् तथा शंकाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवेत्. तर या ठिकाणी राजा दुर्योधनाचं हे जे भाषण आहे वरती जे झालंय ते द्रोणाचार्यानं बोलला. मग आपल्या सेनापतीनं सांगितलं आणि प्रत्येकाला मीच भीष्माचार्य आहे असं समजून लढायला सांगितलं. इथपर्यंतचा भाग झाला. आणि त्यानंतर हे भाषण ऐकून आता भीष्माचार्य चित्रात आले. सिनेमा नाटक कसं असतं त्याची एंट्री होते, मजा येते. आजकाल ते एंट्रीसाठी वेगवेगळे हातखंडे वापरतात आणि ती एंट्री सगळ्यात गाजली. अजय देवगण असा 2 मोटरसायकलवरती पाय ठेवून असे हात उंचावून अशी एंट्री घेतो, फार गाजली. एंट्री फार महत्त्वाची. आता बच्चनच्या काळातल्या एंट्र्या आम्हाला आठवत नाहीत, पण वाट पाहत असायचो आम्ही बच्चनच्या एंट्रीची, मजा असायची. तशी आता भीष्माचार्यांची एंट्री झालेली आहे. हे स्वतः सेनापती आहेत मौली. तर ते जे आहेत त्यांनी अत्यंत आवेशाने सिंहासारखी गर्जना केली आणि शंखनाद केला आणि दुर्योधनाच्या चित्तामध्ये अत्यंत हर्ष उत्पन्न झाला. दुर्योधनाला फार मजा आली की अरे आपण एवढं जे काय बोललोय अहंकाराने, तर त्याला अनुसरून हा म्हातारा आपल्याला मदत करायला तयार झालाय. याचा एकूण हा आवेश बघून आपण जे आत्तापर्यंत बोललो की भीमाची काहीच नाही आहे कुवत, भीष्माचार्यांची आणि माझ्या सैन्याची कुवत जबरदस्त आहे, आम्ही जणू काही जिंकल्यात जमा आहोत वगैरे, हे जे काही 125 वेळा होईपर्यंत मग दुर्योधन म्हणाला त्याच्याशी निगडीत असं हे पितामहांचं शंखनाद झाला. तो असा काय भयंकर शंखनाद होता की ज्याच्यामुळे शत्रूच्या सैन्यामध्ये भीती पसरेल अशी परिस्थिती निर्माण झाली. हे दुर्योधनाला कळल्यामुळे तो आनंदित झाला. भीष्माचार्यांच्या शंखनादाबरोबर जिकडे तिकडे शंख, भेरी, पणवानक, गोमुख वगैरे यांचे ध्वनी उठले व तो सर्व मिळून एकच भयंकर ध्वनी झाला. एक मोठा ध्वनी झालेला आहे या ठिकाणी महाराज, कारण सगळ्यांनीच वाद्य वाजवायला सुरुवात केली. काय मजा असेल. नंतर सहज आहे आपल्याला बघायला मजा येते की नाही, युद्धपट बघायला मजा येते बऱ्याच जणांना. मी स्वतः फारसं नाही पाहत, त्यामुळे हा भाग मी कमी वेळा वाचला ॲक्च्युली. पण
आहे ना, मजेदार असतं काही जणांसाठी. तर ते तिथे लढणाऱ्यांसाठी अवघड असतं, त्यांच्या नातेवाईकांसाठी फार अवघड असतं. परंतु हे युद्धभेरी गरजती दुंदुभी नादती अशी गाणी तयार होतात. मग या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. राजाच्या बोल ऐकून सेनापती हा अत्यंत संतुष्ट झाला, म्हणजे भीष्माचार्य स्वतः आहेत, आणि त्यांनी सिंहनाद केला, म्हणजे शंखनाद. त्या एकेकाची एक एक नावं आहेत ना, पुढे येतील ती. तो गाजत असे अद्भुत, भयंकर गाजला तो. एखादी गोष्ट गाजते म्हणजे काय, सर्व कर्णोपकरणी होते, सगळ्या कानांपर्यंत पोचते. प्रतिनिधी तो गाजत असे अद्भुत, दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनीन समातू पजत असे. तर तो त्याचा निनाद जो आहे तो सगळीकडे घुमतोय, आणि प्रतिध्वनी इतका प्रचंड आहे की तो कोठे मावेना. ज्या ठिकाणी महाभारत युद्ध झालं त्या ठिकाणी कदाचित डोंगर वगैरे असतील का, तर प्रतिनिधी जास्त येतात ना. महाबळेश्वर, मुलांची काय मोठ्यांची काय आवडीचं ठिकाण, प्रतिध्वनी सगळीकडनं येतात, मजा येते. आम्ही ओम असा ध्वनी करतो. त्यानिमित्ताने अनंत अफाट आकाशामध्ये असलेल्या परब्रह्माची आठवण होते. एरवी इथं बसून थोडंसंच आकाश दिसतं तुकड्याने, आणि मग ती सवय थोडी मुलांनाही लागते. नुसतंच पत्नीच्या नावाने हाका मारत सुटणं किंवा मुलांच्या, हेही ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, ते जरूर करावं. पण अशा ठिकाणी गेल्यानंतर प्रतिध्वनी उमटवण्यासाठी ओंकाराचाही वापर करावा. काय मजा येते बघा एकदा करून. प्रतिध्वनीन समातू उपजत असे. 126. तो कुठेच मावत नाही. म्हणजे काही वेळा मल्टिपल एकोज येतात ना, तसंही झालं असेल. तर 127 मध्ये थोडा कॅच आलाय म्हणून मी जरा बघत होतो. तयाची तुलगा सभे वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरीला. हा सगळा शंख पहिला याचाच आहे, भीष्मांचाच आहे. असं तो प्रतिध्वनी उमटत असतानाच भीष्माचार्यांनी वीरवृत्तीच्या आवेशाने दिव्य शंख फुंकला. परत फुंकला म्हणजे हां, आता लक्षात आहे. रिपीट आहे, हे रिपीटेड द स्टोरी. 128. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य भदिरीभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. आकाश कोसळतंय असं वाटायला लागलं. हे दोन्ही ध्वनी एकमेकांच्यात मिसळले. बघा, म्हणजे पहिला ध्वनीचा एको येत असेपर्यंत दुसरा गेलेला आहे, हे स्पष्ट आहे. आणि अख्खं त्रैलोक्य बधीर झालं हे ऐकून. काही सुचे ना, आता काय होणार. भीती तर वाटते, ऐकायला आपल्याला मजा येते, पण भीती वाटते ऐकणाऱ्याला. आता ऐकायला मजा येते, त्यावेळी ऐकायला मजा नाही आहे. तर भीती उत्पन्न झाली, त्यामुळे हे सगळं त्रिलोकचराचर बधीर होऊन गेलं महाराजा. आता काय सांगावं. काय आकाश तुटून पडलं असं वाटलं. जेव्हा घराचं छत पडतं तेव्हा आभाळच फाटतं, आणि आकाशच तुटून पडतंस. ते अंगावर सशाच्या पान पडलं, त्याला वाटलं आकाशच कोसळलं. आकाश कोसळणं म्हणजे भयंकर आपत्ती, मोठी आपत्ती, असा त्याचा वाच्यार्थ आहे. गडगडीत अंबर उथंबळत सागर, शोभले चराचर कापत असे. आता गडगडीतचा अर्थ बघायला लागेल, बाकी सगळं कळलं. असं हळूहळू कळायला लागते. आकाशात हल्ली आता नेटफ्लिक्स वगैरे इंग्रजी सिरियल्स सबटायटल्सचा वापर कमी झाला. एक
मोठे प्राचार्य माझ्याकडे आले इंग्रजीचे. त्यांना म्हटलं अहो मला सबटायटल लागतं, मला फार कसं तरी वाटतं. अहो म्हटलं त्यात काय, मलाही लागतं आहे ना. हळूहळू सवयीने होऊन जातं. पण तर या ठिकाणी हे जे अर्थ दिला आहे महाराजांनी, म्हणजे माऊलीच्या शब्दांचा अर्थ खाली दिला आहे, तो आता मला उलगडायला लागला. तर घडघड असा आवाज आला आकाशामध्ये. या शंखनादांमध्ये मधून पुढे घडघड घडघड घड असा आवाज आला, म्हणजे ढगांचा गडगडाट होतो तसा. सागर उचंबळू लागले. सागर उचंबळू लागल्यासारखा होता. तिथे सागर जवळ नाही ना. समुद्र कुठे जवळ आहे, पण म्हणजे समुद्र उचंबळण्या इतकी परिस्थिती झाली. सर्व चराचर भयभीत होऊन कापू लागले. फिजिओलॉजी आहे ही, माहिती आहे, चळचळ कापणे, त्यानंतर आणखीन काय काय प्रवृत्ती, शारीर प्रवृत्ती होतात, घाम फुटतो आहे ना तसं. तर हा 129वा झाला. 136वा श्लोक वाचूया, ओबी वाचूया. तेणे महाघोष गजरे धुम धुमती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. तर भाऊ फुरफुरायला लागले. हे वाचताना ऐकताना सुद्धा फुरफुरत असतील की आता हे जरी भीष्माचार्यांचं असलं तरी आपल्या मनात असायचं आता भगवान गीता सांगणार. आणि अर्जुन आता भीम, शेवट अर्जुन तर आहेच आकर्षक आणि त्याचंच कौतुक जास्त झालंय. पण अशा युद्धाच्या वेळी असं वाटतं की शेवट तो भीम जाऊन दुर्योधनाची मांडी फोडतो. तर ती मजा आता आपल्याला चाखायला मिळणार. हे आपले भाऊ फुरफुरण्याचं हे कारण की आता मारला दुर्योधनाला. काही लोक असे सिनेमा वगैरे बघताना असे विलनला मारला ना की असे खुर्चीवरती उडत असतात, सोफ्यावरती है ना. तर तेणे महाघोषे गजरे धुमधुमते गिरकंदरे, सगळे जे डोंगर आहेत ते दुमदुमून गेले. तेव्हा दळा माझी रणथुरे आस्फुरिली. सैन्यात जिकडे तिकडे रणवाद्यही वाजू लागली. आस्फुरली काय तर रणतुरे आस्फुरली, आणि त्यामुळे बाहू फुरफुरू लागली सगळ्यांचे. उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धोकडांसी. आता धोकडांसी माहीत नाही, सैंध पण माहीत नाही, कुठं गेला. 131 डायरेक्ट त्यांचा वाचूया. तेथेच भयंकर कर्कश अशी अनेक प्रकारची वाजंत्री वाजू लागली. तेव्हा मोठ्या मोठ्या धैर्यवान लोकांनाही महाप्रलय होतो असे वाटलं. आता हे बघा, हे माऊलीचा हा सगळा विस्तार योग आहे. काय म्हणते माऊली की शब्दाची गरजच नाही, शब्दस्पर्श रूप रसगंध असं काही नाहीच आहे. तो सगळा आभास आहे, हे सगळं परब्रह्म एक आहे. हे कुठे अमृतानुभव. तेव्हाही खूप शब्द वापरले, नाही असं नाही, पण शब्द हे नाहीच असं म्हणता म्हणता माऊली असं छान वर्णन करते. कारण आपल्यासारख्या पामरांना एवढे शब्द वापरले, एवढी मजा आली तरच परब्रह्माशी जोडता येणारे, अदरवाईज नाही. त्यामुळे ही ज्ञानेश्वरी जरूर आहे का, कारण आपण अधिक रंजक करतोय असं मला वाटतं. तर माऊली काय म्हणाली की भरपूर उपमा द्या, उत्प्रेक्षा द्या, अलंकार वापरा, कारण तुम्ही म्हणजे प्रसाद फाटक आणि त्याच्यासारख्या अशा अनेक जण यांना पुरणार नाही हो परब्रह्म हे नुसतं बोललं तर. फक्त अमृतानुभव वाचलं तर नाही पुरत, नाही तेवढं होत. म्हणून हे सगळं आहे, म्हणून हे वाचायचं. आणि हे आपलं आत्ता हा यूट्यूब चॅनल सोडायचं नाही. फेसबुकवर पण जाते बरं का हे. त्यामुळे काय आहे, मी फेसबुकवर ऐकणाऱ्यांच्याही धन्यवाद देतो. इतक्या लोकांपर्यंत पोचतं ना, यूट्यूबवरून पोचतं त्यापेक्षाही जास्त पोचतं. कारण आपलं एवढं पॉप्युलर नाही ना, तिकडे जाऊन ग्रुपवर टाकता येतं. आणि फलित काय
ज्ञानेश्वरी वाचन हा शब्द डोळ्यासमोर दरवेळी येतो, हे मोठं फलित आहे. आणि काही काही ग्रुप 50,000 70 लाखापर्यंतचे ग्रुप्स आहेत तिथे. जर खरंच फेसबुक आणि त्यांचे जे जे कोणी ॲडमिन्स माझं हे पास करतायत त्या सगळ्यांना माझे खूप धन्यवाद आहे. खूप विषयांतर करून बोलण्यासारखं आहे, कारण मी सध्या हमीद दलवाई वाचतोय, पण त्यासंबंधीच्या पोस्ट सोडू नका. त्याचा आत्ता जास्ती डिटेल इथे नाही आहे. त्यातच धैर्यवान सुद्धा आता घाबरलेत. 132 कडे जाऊया आपण. भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ आणि भयासुर, रणकल्लोळ कोल्हाळ. कल्लोळ म्हणतो आपण, माऊलीचा शब्द कोल्हाळ आहे. सुभटांचे भेरी निशाण मांदळ शंख काहळा भोंगळ, केवढी वाद्य आहेत. आणि अशी ही वाद्य आहेत. हा हे बघा मी बोललो ते आलंय बघा इथे. वीरश्रीने दंड थोपटू लागले. तर नौबत डंके ढोल, वा आधुनिक मराठी आणखी शब्द आपल्या ओळखीचे आहेत की. नौबत डंके ढोल, भेरी निशाण मांदळ, शंख काहळा झांजा भोंगळ. तिथे झांजा पण घेऊन आलेत लोक, तुतारी, आणि जिकडे तिकडे योद्ध्यांचे युद्धासंबंधीचे ओरडणे, लढो लढो मारो काटो. शिवाजीच्या सिनेमात पाहिलंय ना. तर हे युद्धासंबंधीचं ओरडणं, या सर्वांचा एकच कल्लोळ झाला. आवेशा भुजात राहाटिती, विसणैले हाका देती, ते महामद भद्र जाती. आवरतीना, वीरश्रीने दंड थोपटायला सुरुवात झाली. आवेशाने शत्रूंना हाका द्यायला लागले, हे अर्जुन, हे दुर्योधन, अब तेरा कुछ सच नहीं है, तुम्हारा समय हो गया है, वगैरे वगैरे. हो गया तेरा समय पुरा, असे एकमेकांना म्हणायला लागले. त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेन असे झाले. भेकड असे कच्चे वीर तर पाचोळ्यासारखं होते. तिथे काही भेकड पोचले होते. असं म्हणतात की जबरदस्तीने सैन्यामध्ये ॲडमिट करत असत अनेक जण. मला वाटतं त्यात नेपोलियन असेल किंवा हिटलर असेल किंवा असे रशियन आहेत. तर अमेरिकेत पण मला वाटतं व्हिएटनामच्या झालं की तरुणांना सैन्यामध्ये जाणं कंपल्सरी. तर असे पण ते तिथे पोचले, ते भेकडच राहणार. ते काय लढणार आहेत, ते काय लढणार. ते पाचोळ्यासारखे उडू लागले. प्रत्यक्ष मृत्यू देखील भयभीत होऊन तेथे पाय ठेवू शकत नव्हता. आता मृत्यू भयभीत होत होता. आवेश तेथे भेडांची भेड भेकड, कवण मातू कातया केर फिटतू. केर म्हणजे केर कचरा पाच उडतो ना हवेत, तसे उडायला लागले. जेणे दचकला कृतांतू अंगणे घे. पहा, कृतांत म्हणजे मृत्यू, कृत अंत केलेल्या सगळ्याचा शेवट. मृत्यू देखील भयभीत होऊन तेथे पाय ठेवू इच्छित नव्हता. मृत्यू पळाला. अहो मृत्यू पळाला तर मग एवढे लोक मरणार कसे माऊली. कित्येकांनी उभ्या उभ्या प्राणले, एक उभयाचे प्राण गेले. ते चांगांचे दात बैसले, दातखेळ बसली. बिरुदांचे दादुले हिणवताती. ब्रीद वागवणारे थरथर कापू लागले. मी कशात आहे, तुम्ही कशात आहात, असा हा भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेवालाही काही सुचन असं झालं. देव आता प्रलय होतो असं म्हणायला लागले. साधवतू तर बंबाळू एकोनी ब्रह्म व्याकुळू, देव म्हणती प्रलय काळू वडवलाची. देव सुद्धा म्हटलंय की आता प्रलय का झाला, कुछ नाही बचने वाला आहे. ब्रह्मदेव हाता झाला म्हणून तर ते सगळे देव विष्णूकडे गेले होते ना, की आता या रावणाला आवर बाबा,
ब्रह्मदेव होते की त्या शिव होते ब्रह्म. तर म्हणून हा कृष्णावतार आहे, तो रामावतार होता. त्यातली ही गोष्ट आहे. भयभीत झालेले देव जो ब्रह्मदेव असेल तर हा इकडे ब्रह्मदेव सुद्धा जरा बधिरच झाला हो. देव तर आता प्रलय होतो असंच म्हणू लागले. आता मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहात? मी आधी प्रामाणिक सांगतो, मग तुम्ही प्रामाणिक सांगायचं. जर युद्धाला जायचा प्रसंग आला तर काय होईल? माझं असं आहे की मी एक सांगतो की मी पाहिले असे आमच्या मोठे मोठे संघप्रमुख होते वगैरे. अयोध्येला ज्या वेळेला रणसंग्राम सुरू झाला आणि मुलायम सिंगचं राज्य होतं, त्याने आंदोलक कारसेवक, थोडा अनिल सत्य स्टाईल येते बरं का माझी, मला फारसा आवडत नाही पण जरा इतर बरेच ऐकले त्यातले याची थोडी स्टाईल माझ्या लक्षात राहिली किंवा माझ्यावर प्रभाव पडलाही नव्हे. तर घाबरत होते मागे बसले गल्ली बोळात पळाले. समोर सगळीकडे संगीनधारी असे मुलायम असं कुचेष्टने म्हणतात. प्रत्येक मुल्ला वाईट असेल असं नाही, मुद्दा भरकटतोय, थांबूया तिथेच पुढे येऊया. तर मुलायम सिंगजी यांचे सैनिक त्या ठिकाणी उभे आहेत CRPFचे. त्यांच्या हातात बंदूक आहेत आणि रोखल्यात आणि हा मुख्य प्रवाह आहे जिकडून. आता शब्द काय वापरू, सो कॉल्ड मशीद, पडलेली मशीद आहे, तिकडे जाण्याचा रस्ता आहे. ते आंदोलन आहे कारसेवकांचं तिथे. तर बरेच पळाले स्वयंसेवक, कार्यकर्ते, कारसेवक, लढवय्ये पळाले. मी स्वतः बाहेर. माझं काय झालं, मी महज 25शीत होतो, त्यामुळे मी मुख्य रस्त्यावर, त्यामुळेच असं नाही तर लढण्याचं स्पिरिट पाहिजे. तर मी त्या मुख्य रस्त्यावर जिथे सैनिक बंदुका रोखून उभे होते तिथेच होतो. महाराजा माफ करा, जे नव्हते त्यांनी, असे तरुण म्हातारे सगळे पळाले होते. पण प्रामाणिक कथनाचा भाग असा की मी जर आज त्या ठिकाणी असतो तर काय झालं असतं माहीत नाही. 25 आणि 62 मध्ये काय फरक आहे? ब्रह्मचारी असणे आणि बायको मागे असणे ह्यात काय फरक आहे हे आता मेकआउट होऊ शकत नाही. कदाचित मी आता भयभीतांमध्ये प्रविष्ट होऊ शकेन. तुमचं अनुभव जरूर सांगा कमेंटमध्ये. जय श्रीराम.